स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 54 आणि त्याचं विवरण. जग चालले चालले कोणासाठी हो अडले, जगासाठी सर्व केले व्यष्टीगत सर्व आले. व्यष्टी समष्टीचा खेळ जीव शिव देही मेळ, एका देही सर्व काही नित्य विवेकाने पाही. मुख्य कारण विवेक शांती सुखा आण भाक, हेची मानतो स्वामी मी अंतरीचे सरो मी. सुख दुःख मीच भोगी, यासी साक्षी तोची योगी. योगी माझा स्वामी राणा, श्री स्वरूपानंद जाणा. या अभंगाचा भावार्थ असा: उत्पत्ती स्थिती आणि लय हे जगत कार्य अखंड चालत आहेच. ते कुणासाठी कधी अडून राहिलेलं नाही. या जगासाठी कर्म करावीत असा एक विचार आणि स्वतःसाठीच कर्म करावीत असा दुसरा विचार. हा व्यष्टी समष्टीचा खेळ सतत चाललाय. जीव शिव रूपानं हा खेळ चालला आहे. एकाच देहात हा खेळ पाहायला मिळतो. नित्यानित्य विवेक करावा, विवेकानं शांती सुख प्राप्त होतं. मामा म्हणतात, अहो स्वामी, मी त्या शांती सुखाचीच मागणी करतो. माझ्या अंतरात जो मी म्हणणारा अहंकार आहे तो नष्ट होवो. हा अहंकारच सुख दुःख भोगायला भाग पाडतो. सुखदुःखाकडे जो साक्षीत्वानं पाहू शकतो तोच योगी होय. असा श्रेष्ठ योगी म्हणजे माझे स्वामीराज श्री स्वरूपानंद आहेत. त्यांना जाणा. आता या अभंगावरचं चिंतन आपण ऐकूया. जे जन्माला येताच गतिमान होतं ते जग. या जगाच्या रूपानं एक चैतन्य शक्ती अखंड खेळ खेळत आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय ही जगाची सतत बदलणारी गतिमान रूपं आहेत. आपण जसं देहाहून वेगळे आहोत तसंच या दृश्य जगापासून वेगळे आहोत. या जगात राहायचं कसं, वागायचं कसं हे प्रश्न माणसाला अस्वस्थ करीत असतात. उत्तर असं आहे की ज्ञानी माणसासारखं वागा. त्यासाठी 3 सुंदर उपमा दिल्या आहेत. आकाश, सूर्य आणि वारा याप्रमाणे राहा, वागा. आकाश सर्वांपासून अलिप्त असतं. ढग येतात जातात, पाऊस येतो जातो, ते आकाशाला चिकटत नाहीत. सूर्य सर्वांना प्रकाश देतो. त्या प्रकाशात कोण काय कर्म करतात किंवा कोणी काय करावं हे तो ठरवत नाही. तोही अलिप्त असतो. वारा तर सर्वत्र वाहतो. तो अनासक्त असतो. एके ठिकाणीच अडून राहत नाही. तसं आपण अलिप्त अनासक्त राहून व्यष्टी समष्टीचा चाललेला खेळ पहावा. स्वार्थ शून्य व्हावं, अलिप्त व्हावं. नित्य काय अनित्य काय याचा अभ्यास करावा. म्हणजे विवेक जागा होतो, ज्ञानप्राप्ती होते. मुक्त असा वागतो, असा अभ्यास करतो. स्वार्थरहित होऊन मुक्ताप्रमाणे जीवन जगावे. यासाठी मी अहंकार संपवावा. सर्व साधनेत अहंकार आड येत असतो. अहंकार प्रत्येक ठिकाणी संसारात आणि परमार्थातही मायावी रूप घेऊन येत असतो. संकल्प विकल्प शंका कुशंका अहंकारच निर्माण करीत असतो. सुखदुःख या अहंकारामुळेच भोगावी लागतात. अहंकार मीपणा माणसाला संकुचित करतो. स्वार्थी लोभी बनायला भाग पाडतो. परमात्मा तर व्यापक विराट आहे. परमात्मा प्राप्ती व्हावी हा ध्यास असेल तर संकुचित करणारा देहभाव जीवभाव संपवता आला पाहिजे. स्वतः संकुचित राहून व्यापकाची प्राप्ती कधीच होणार नाही.
यासाठी साधकानं अहंकार संपवला पाहिजे. सुख दुःख काहीही प्राप्त होवो, आपण समत्व योग साधावा. मी करता हा भाव घालवला की देव करता हा भाव जागृत होतो. स्वप्नातून जागं झालेल्या माणसाला जागं झाल्यानंतरच स्वप्न खोटंच होतं याचं भान येतं. तद्वत जग वेगळं आणि आपण वेगळा हे द्वैत जायला ज्ञानजागृती प्राप्त झाली पाहिजे. या जगासह आपल्यासह एक चैतन्यच क्रीडा करीत आहे याची अनुभूती यावी. ही अनुभूती साक्षीत्व साधण्यानं येते किंवा जो योगी होतो त्याला येते. जो योगी असतो त्याला सुखदुःखाचा स्पर्श होत नसतो. त्यानं मायेवर म्हणजे जगावर पूर्ण विजय मिळवलेला असतो. त्याच्या ठिकाणी द्वैतभाव असत नाही. तो विश्वाशी एकरूप झालेला असतो. स्वामी स्वरूपानंद तसे योगियांचेही राजे आहेत. हे त्यांचं ज्ञानरूप, आनंदरूप आणि चैतन्यरूप जाणता आलं पाहिजे. अमलानंदांनी ते पूर्णपणे जाणलं होतं. 54व्या अभंगाचं विवरण आपण ऐकलं. उद्याच्या भागात 55व्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया. पावे भक्ता देवश्री वरी ज्ञात्यासी मोक्षश्री. श्री स्वामी स्वरूपानंद कृपांकित अमलानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.